अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड देशाचं लक्ष मार्कडवाडीकडे लागून राहिलेलं आहे। आणि म्हणून जेव्हा मार्कडवाडीतून आम्हाला फोन आले की मार्कडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीये की मार्कडवाडीतल्या लोकांना बॅलेटवरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे। तुम्हाला पाहिजे का बॅलेटवरती मतदान? मार्कडवाडीवाल्यांना जोरात सांगा, कळू द्या, राज्याला कळू द्या। मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, हे सगळे मार्कडवाडीतले लोक कोण कोण आहेत हात वर करा। हे बघा अख्खं गावच आहे। तर तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? हात वर करून सांगा, तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? जोरात सांगा, पवाराला ऐकू गेलं पाहिजे, मोठ्यानं बोला। नाही ना? ईव्हीएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का? कोणी कोणी केलंय हात वर करा। कोणी कोणी केलंय हात वर करा, जरा कळू दे, हात जरा थोडा वेळ धरा। हा? आणि म्हणून आम्ही ठरवलं की मार्कडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मार्कडवाडी पॅटर्न आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला? कुणाला दिसला? अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे, माझ्या पै पाहुण्यांचं गाव आहे, 90% इथं धनगर समाज राहतो। आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढे काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं। म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आज आलोय। अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला? आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो। या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे। जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोमानं उभी आहे, जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या आहेत। अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणून पवारांचा डाव लाथानं उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे।